RT ॲडमिशन 2025मध्ये आता जे फर्स्ट राऊंड लागला होता त्यांना 10 तारीख लास्ट डेट दिलेली आहे। तर यामध्ये जे वेटिंगवाले विद्यार्थी आहे ते विचारत आहे की आम्ही म्हणजे जी स्कूल मिळालेली आहे त्या स्कूलच्या व्हॅकन्सी कशा चेक करायच्या, कारण आपल्याला व्हॅकन्सीसुद्धा चेक करू शकतो आपण आणि हे सुद्धा चेक करू शकतो की ती जी स्कूल आहे त्या स्कूलला टोटल RT कडून किती व्हॅकन्सी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने सँक्शन केलेल्या जागा किती आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे सध्या त्या स्कूलमध्ये किती ॲडमिशन झाले आहे, की आपला नंबर लागेल का, याचे कन्फर्मेशन तुम्ही आता घेऊ शकता। नंतर कसं आहे की तुम्ही जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही वेगळ्या स्कूलमध्ये प्रवेश घेणार। जर तुम्हाला समजत आहे की ज्या व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सी ऑलरेडी फुल झालेल्या आहे, जी स्कूल तुम्हाला लागलेली आहे आणि त्या स्कूलमध्ये तुम्ही वेटिंग आहे, तर तुम्ही जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा तुम्ही अजूनही दुसरा राऊंड जो लिस्ट लागेल तुमची त्या लिस्टची तुम्ही वेट करू शकता। तर अशाबद्दलची एक अपडेट आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे की स्कूल वाईज व्हॅकन्सी कशा चेक करायच्या आणि त्यानंतर त्या स्कूलमध्ये टोटल RTच्या किती व्हॅकन्सी आहे। तर बघू शकता साईडवर या, साईडवर आल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, भरपूर ऑप्शन आहे। यामध्ये जी पहिला पॉईंट चेक करणार आपण की सध्या स्कूलमध्ये व्हॅकन्सी किती, म्हणजे किती ॲडमिशन झालेले आहे हे आपण चेक करणार आहे। बघू शकता ॲडमिटेडचं ऑप्शन दिसलं आहे तुम्हाला, इथे तुम्हाला क्लिक करायचं। ॲडमिशनच्या जे ॲडमिटेडचं ऑप्शन आहे इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतील। त्यानंतर इथून तुम्ही डिस्ट्रिक्ट चूज करा, जेही तुमची डिस्ट्रिक्ट असेल। राऊंड तर इथे राऊंड 1 सिलेक्ट करा। लॉटरी नंबर इथे सुद्धा तुम्ही 1 सिलेक्ट करा, कारण पहिलीच लिस्ट लागलेली आहे आणि पहिल्या लिस्टचं आपण चेक करतोय। त्यानंतर सिलेक्शन टाईपमध्ये तुम्ही स्कूल वाईज करू शकता किंवा अप्लिकेशन वाईज, म्हणजे अप्लिकेशन वाईज सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता की हा विद्यार्थी इथे सिलेक्ट झालेला आहे, किंवा तुम्ही स्कूल वाईज सुद्धा चेक करू शकता। तर आपण स्कूल वाईज चेक करणार। इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतील, बाय ब्लॉक आणि बाय नेम। तर तुम्ही नेम वाईज सुद्धा करू शकता किंवा ब्लॉक वाईज, म्हणजे जो एरिया आहे त्या एरिया वाईज सुद्धा करू शकता। तर बघू शकता इथे, तर इथे तालुका विचारण्यात आलेला आहे, तर अमरावती डिस्ट्रिक्ट मेन चेक करतोय म्हणून म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ऑप्शन चूज केलेला आहे। त्यानंतर इथं सर्च ऑप्शनला क्लिक केला आहे। सर्च ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की संपूर्ण स्कूलची लिस्ट आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे। यामधून तुम्ही जे स्कूल तुम्हाला पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला जी स्कूलमध्ये किती ॲडमिशन झालेले आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही त्या स्कूलला क्लिक करा। स्कूलला क्लिक केल्यानंतर गोचं ऑप्शन दिलेलं आहे, गोच्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर खाली या, खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता या स्कूलमध्ये टोटल 8 ॲडमिशन झालेले आहे। तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ॲडमिशन चेक करू शकता। ज्या स्कूलची तुम्हाला प्रवेश चेक करायचा आहे त्यामध्ये तुम्ही या प्रकारे जे ऑप्शन दिलेले आहेत, तालुका, अप्लिकेशन राऊंड 1, त्यानंतर सिलेक्शन टाईप स्कूल वाईज आणि तिथे बाय ब्लॉक म्हणजे जो एरिया आहे तो एरिया टाका आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये ज्या एरियामध्ये किती स्कूल आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पडणार आणि एखादी स्कूल आहे ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर वेटिंग आहे त्यामध्ये किती ॲडमिशन झाले इथे बघू शकता। तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता किंवा इथे सुद्धा तुम्हाला दिसून पडेल की 1 to 8 म्हणजे 8 ॲडमिशन झालेले आहे। आता तुम्ही हे विचार करत असाल की मग या स्कूलमध्ये टोटल ॲडमिशन आहे किती, कारण जर आपला वेटिंग किती आहे याच्यावर सर्व डिपेंड आहे ना, की आपल्याला जो वेटिंग नंबर मिळालेला आहे आणि या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे, तर 8 ॲडमिशन तर कन्फर्म झालेले आहे। आता मग आता आपला नंबर लागेल का असा प्रश्न तुम्हाला पडू शकते। तर बघू शकता हे एक ऑप्शन तुम्ही चेक करा। हे ऑप्शन झाल्यानंतर आपण याला कॅन्सल करू। तर आता तुम्हाला चेक करायचं आहे की जी स्कूल आपण बघितली त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे। तर बघा साईडवर एक ऑप्शन दिलेला आहे, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रुव्हल फी। तर हे ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे। त्यानंतर इथून बाय ब्लॉक करू शकता, बाय नेमसुद्धा करू शकता। इथून तुम्ही जे आम्ही ऑप्शन चूज केले होते ते, त्यानंतर कोणतं RT कोटा अकॅडमी आहे 2025 तर इथून आपण फक्त RT घेणार आहे, बाकी घेणार नाही। आता तुम्ही इथे क्लिक करायसाठी खूप त्रास होईल तुम्हाला, कारण जे ओकेचं ऑप्शन आहे म्हणजे गोचं ऑप्शन आहे ते लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्शन ब्लॉक याखाली दबलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं व्यवस्थितरित्या क्लिक करावं लागेल। तर बघा क्लिक केल्यानंतर स्कूल आलेलं आहे। स्कूल आल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जी स्कूल तुम्हाला पाहिजे ते स्कूलला क्लिक करा। स्कूलला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या साईडला स्कूलबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे, स्कूल डिटेल्स, स्कूलचा ॲड्रेस, नंबर वगैरे सर्व। त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता व्हॅकन्सी डिटेल्स दिसलं का तुम्हाला ऑप्शन, व्हॅकन्सी डिटेल्सचं ऑप्शन आहे इथे।
इथे टोटल स्ट्रेंथ आहे 31. RTI कडून किती ॲडमिशन झाले आहे बघू शकता. म्हणजे RTI कडून किती व्हॅकन्सी आहेत, तर टोटल 11 व्हॅकन्सी आहेत. म्हणजे RTI 11 विद्यार्थ्यांना या स्कूलमध्ये प्रवेश देते असं आपण म्हणू शकतो. 8 ॲडमिशन झालेले आहे, 3 जागा खाली आहे. अशा प्रकारे ही एक अपडेट आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी खाली आहे, कोणत्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी फुल झालेल्या आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये किती झालेल्या आहे, या प्रकारे तुम्ही ज्या स्कूलमध्ये वेटिंग आहे त्या स्कूलचं चेक करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की आपला नंबर या स्कूलमध्ये लागणार की नाही लागणार. कारण आपल्याला जर समजलं की आपला नंबर नाही लागणार तर आपण 2 ऑप्शन चूज करू शकतो की कुठेतरी आपली तात्पुरत्या ॲडमिशनची आपण तयारी करू शकतो, कुठेतरी बोलून ठेवू शकतो की आम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, किती खर्च येईल याबद्दल सुद्धा तुम्ही अपडेट घेऊ शकता आणि RTIच्या सेकंड राऊंडसाठी सुद्धा वेट करू शकता. कारण जेव्हा वेळेवर अचानकमध्ये जर तुम्हाला समजेल की आपला नंबर लागणार नाही आणि तुम्ही डायरेक्ट जर स्कूलमध्ये गेले आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे व्हॅकन्सी नाही आहे, तर मग आपल्याला जे स्कूल पाहिजे आहे किंवा जी आपल्या जवळ आहे, आपला मुलगा मुलगी जेही तुम्ही पाठवणार, कारण लहान असल्यामुळे आपण जवळ बघतो, त्यामुळे तुम्ही आता या जर सर्व ऑप्शन चूज करून ठेवले म्हणजे यामधून तुम्हाला काय घ्यायचं तर तुम्हाला नंतर अडचणी जाणार नाही. कारण भरपूर जे पालक वर्ग आहे बघितले तर सर्व कमेंट्स ह्याच होत्या की नंबर लागला नाही तर काय करायचं, अशा प्रकारे कमेंट्स आहे. कारण आता डेट वाढल्यामुळे ॲडमिशनचे जे प्रमाण आहे हे आता थोडं वाढणार आहे. तुम्ही बघू शकता 50,734 व्हॅकन्सी आतापर्यंत फुल झालेल्या आहे, तरी 50% व्हॅकन्सी फुल झालेल्या आहे, 50% अजूनही बाकी आहेत. तर आता आजची 3 तारीख आहे, आजपासून तरी 7 दिवस बाकी आहे, 7 ते 8 दिवस. तर यामध्ये सुद्धा ॲडमिशन होऊ शकतात. तर आपण अंदाज लावू शकत नाही की आता यानंतर जे 50,000च्या वर आकडा गेलेला आहे तर हा आकडा अजून किती जाणार. त्यामुळे आपल्याला सर्व ऑप्शन आपल्या जवळ ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला नंतर त्रास व्हायला नको. कारण काही स्कूलमध्ये ॲडमिशन फुलसुद्धा होऊ शकतात. कारण जर सर्व विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला, जेवढे विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे, तर मग तुम्हाला प्रवेश नाही मिळणार ना. कारण वेटिंगवाल्यांचेच आता प्रॉब्लेम आहे, तर नॉट सिलेक्टवाल्यांना तर खूपच त्रास होणार आहे. कारण नॉट सिलेक्टवाल्यांपर्यंत लिस्ट जाणार आता असं वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे चेक करा, टोटल किती व्हॅकन्सी सँक्शन झालेल्या आहे हे चेक करा. जर तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्कूलला व्हिजिटसुद्धा करू शकता, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता. परंतु संपूर्ण जे RTIमध्ये फॉर्म भरत आहेत त्यांनी असं वेट न करता, म्हणजे लिस्ट लागेल आम्ही बघू असं वेट न करता आपल्या पाल्याच्या ॲडमिशनची तयारी ठेवा. RTIवर पण डिपेंड राहा तुम्ही, परंतु स्वतःसुद्धा थोडीशी कुठेतरी चर्चा करून ठेवा की तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही नंतर वेळेवर गेल्यानंतर स्कूलवाले सुद्धा म्हणू शकतात की हो हे व्यक्ती आपल्याकडे आले होते विचारण्यासाठी, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यावर तुम्ही विचार करा. तुम्हाला कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. जर मल्टिपल कमेंट्स आल्या तर आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवत आहे. जसे की हा जो पॉईंट होता यावरती मल्टिपल कमेंट्स होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिल्या जात आहे. तर RTIबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.